महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणद रस्ते योजना अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघातून सहअध्यक्षपदी भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि देवगड शिरगावचे सुपुत्र संदीप साटम यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच राज्यातील 91 विधानसभा मतदारसंघातील सहअध्यक्षांची घोषणा केली, ज्यामध्ये संदीप साटम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे। केंद्रीय माजी मंत्री व खासदार नारायण राणे आणि राज्याचे मंत्री नितेश राणे यांच्या विशेष शिफारसीवरून संदीप साटम यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। या निवडीनंतर संदीप साटम यांनी तातडीने खासदार नारायण राणे आणि मंत्री नितेश राणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे आभार मानले व त्यांचे आशीर्वाद घेतले। संदीप साटम यांचे कणकवली विधानसभा मतदारसंघात संघटन कौशल्य, पक्षाप्रती असलेले योगदान आणि जिल्हा सरचिटणीस पदावरील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या महायुतीच्या सरकारने आत्ताच सरकारमधील मंत्री महसूल मंत्री सन्माननीय नामदार बावनकुळे साहेब यांनी मुख्यमंत्री पानंद रस्ता योजना, बळीराज पानंद रस्ता योजना ही जाहीर झाली होती। त्याच्यामध्ये मला सहअध्यक्ष म्हणून नेमणूक केली। खरं तर मी यासाठी ज्यांनी शिफारस केली ते या आमच्या भागाचे कोकणचे नेते सन्माननीय खासदार राणेसाहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांचे मनापासून आभार मानतो। यांच्या शिफारसीमुळे मला या बळीराज रस्ता पानंद या योजनेमध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे। निश्चितच हे एक चांगलं काम शेतकऱ्यांसाठी या योजनेच्या माध्यमातून करता येईल आणि निश्चितच मी ह्या तळागाळातील जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांचा जो वर्षानुवर्षाचा या रस्ता असेल, पानंद असेल, याचा जो प्रलंबित प्रश्न आहे ते या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली, विशेषतः पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कायमस्वरूपी प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी पुढील काळामध्ये निश्चितच प्रामाणिक प्रयत्न करेन, हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देतो। थँक्यू।